नमस्कार मित्रांनो, येणारा काल जो आहे तो आंबेडकरवाद्यांचा असणार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे किंवा तो जो काळ आहे कदाचित सुरू झाला आहे असं म्हणावं लागेल. कारण आपण पाहत आहोत गेल्या अनेक दिवसापासून राजकारणामध्ये ज्या राजकारणाच्या केंद्रबिंदूमध्ये आंबेडकरवादी लोक मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे. आता ज्या निवडणुका पार पडल्यात, आपल्याकडे नगरसेवक असेल, आमदार असेल किंवा खासदारकीच्या असेल, या संपूर्ण निवडणुकांमध्ये आंबेडकरी मतदात्यांचा मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. कारण आंबेडकरवादी लोक ज्यांच्या बाजूला उभे राहतात त्यांची सत्ता येते हे आपल्या सर्वांना माहीत होते. परंतु आता इथून पुढे सत्तेमध्ये देखील आंबेडकरवादी बसणार आहेत हे आपल्याला दिसून येते. मी असं का म्हणतोय तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाईल. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, एकनाथ शिंदे यांच्याकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. एका आंबेडकरवादी व्यक्तीला त्या ठिकाणी राज्यसभा खासदारकीची उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. तर नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊया. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारी जाहीर होत असताना शिवसेना शिंदे गट कडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या एका नावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या राज्य प्रवक्त्या असणाऱ्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करत राजकीय वर्तुळाला मोठ्या प्रमाणात धक्कातंत्र त्यांनी दिले आहे. एकीकडे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जात असताना अचानक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या त्या अभ्यासू आणि आक्रमक वक्त्या आहेत. तर मग ज्योती वाघमारे नेमक्या कोण आहेत, चला त्यांची ओळख करून घेऊया. मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे या शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत सक्षम व्यक्तिमत्व मानल्या जातात. इंग्रजी साहित्यात त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. शिक्षणात त्या लहानपणापासूनच उजव्या ठरत होत्या. 10वीच्या परीक्षेत त्यांनी 84% गुण मिळवत त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. तर 12वीच्या परीक्षेत त्या पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. अर्धमागधी या विषयात राज्यात प्रथम येण्याचा मानही त्यांनी मिळवलेला आहे. महिलांच्या प्रश्नांवरील त्यांच्या संशोधनाला राज्यस्तरात प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याचसोबत शिक्षण विभागात त्यांनी जवळपास 10 वर्षाहून अधिक त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. भाषिक कौशल्याच्या बाबतीतही डॉक्टर ज्योती वाघमारे विशेष ठरतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांवरती त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये जाऊन त्यांनी सामाजिक आणि वैचारिक व्याख्यानांद्वारे देखील जनजागृती केलेली आहे. त्यांची सामाजिक जडणघडण आंबेडकरी चळवळीच्या वातावरणात झालेली आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच बांधकाम मजूर म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे आणि त्यासोबत त्यांनी घराचा सांभाळ देखील केलेला आहे. चळवळीतील त्यांच्या कार्याची दखल घेत सोलापूरमधील नागरिकांनी त्यांना सोलापूर महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून देखील निवडून आणले होते. ज्या प्रकारे त्यांना ज्या राज्यसभे खासदारकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यावरून एक गोष्ट आता नक्की दिसून येत आहे की पक्ष कुठलाही असो, परंतु आता आंबेडकरवादी चळवळीचे दिवस येताना दिसत आहे. कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे लोक आपल्याला पुढे जाताना दिसत आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.